तुम्ही चाकरमानी लोक, तुमचा खिसा सदीचा गरम. चाकरमनी हा शब्द आता शिवी वाटायला लागलाय आणि मलाच नाही, कोकणात राहणाऱ्या प्रत्येक तरुणाला असं वाटायला लागले. गावात राहताना कसं आईशी बापसाच्या जीवावरती शिकायचं, त्यांचं स्वप्नांचं गाठोडं, त्यात आपली स्वप्न, हे सगळं वजं घेऊन मुंबईला जायचं. मिळेल ती नोकरी करायची, कोणाकडे तरी चाकर म्हणून राहायचं आणि मिळेल त्या खोपट्यात आपण तिकडे राहायचं. पण गावाला येताना मात्र कसं एकदम कडक रुबाबात. मुंबईची नोकरी म्हणजे पगार बक्कळच असेल की, आणि तू जर लग्नाला उभा राहिलास ना तर पोरींची अशी रांग लागल. अरे नांगराला झुपलेल्या बैलापेक्षा पण वाईट अवस्था आहे चाकरमानीची. बैलाला वेळेवर खायला तरी मिळतं, त्याचं काम झालं ना की त्याचा मालक त्याच्या मानेवरनं ते वजन कमी करतो. पण आमच्या चाकरमान्यांचं वजन दिवसेंदिवस वाढतच चाललंय. मुंबईत खोली घ्यायचं वजन, गावाकडे घर बांधायचं वजन, अरे एकाला एक लागतच चाललंय. फार वाईट अवस्था आहे चाकरमान्यांची.